विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे। विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दुपारी 12 वाजता विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। यासाठी विठ्ठल मंदिराला शाही सजावट केली आहे, तर देशभरातून फुलं आणली गेली आहेत। सोहळ्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दीही केल्याचं दिसतंय। दरम्यान मंदिर परिसरातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। आज वसंत पंचमी याच दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा आज दुपारी 12 वाजता होणार आहे। आणि या देवाच्या विवाह सोहळ्याची खरं तर आता पंढरपूरमध्ये जय्यत तयारी सुरू झालेली आहे। आपण या ठिकाणी बघतो की याच विठ्ठल सभा मंडपामध्ये दुपारी 12 वाजता विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा या ठिकाणी होतो आहे। आणि या सगळ्या मंडपाची तयारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच आपण बघतो की मंदिरामध्ये मंदिर समितीने सगळी देवाची लगीनघाई या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। आपण बघतो की खरं तर हा जो मंडप आहे, या मंडपामध्ये हा विवाह सोहळा होणार आहे आणि त्याची सगळी तयारी झाली आणि या ठिकाणी विविध प्रकारच्या 20 ते 22 प्रकारच्या फुलांनी हा सगळा मंडप सजवण्यात आलेला आहे। यामध्ये आपण 20 ते 25 प्रकारच्या फुलांचा वापर केला आहे आणि यावर्षी आपण मयूरविधी मंडप ही थीम साकारली आहे। वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी खरं तर महिला देखील राज्यभरातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला आलेला पाहायला मिळतात। एकूणच सनई चौघड्याचे सूर देखील आता मंदिरामध्ये घुमू लागलेले आहेत। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।